17 मे पासून शनिदेव करणार आहेत एक मोठं नक्षत्र परिवर्तन आणि याचा परिणाम फक्त काही राशींवर नाही तर संपूर्ण जगावर दिसू शकतो. रेवती नक्षत्र म्हणजे शेवट आणि नव्या सुरुवातीचं अगदी अचूक प्रतीक. या एका बदलामुळे सरकारी नियम, हवामान, अर्थव्यवस्था आणि आपल्या वैयक्तिक जीवनात मोठे उलथापालट करणारे बदल घडू शकतात. काही लोकांना अचानक मोठं यश मिळेल, तर काहींना संयम आणि शिस्तीची एक खूप मोठी परीक्षा द्यावी लागू शकते. म्हणूनच हे सखोल विश्लेषण शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज आपण जाणून घेणार आहोत शनीचे हे रेवती नक्षत्र परिवर्तन मानवी जीवनावर नेमका कसा प्रभाव टाकणार आहे आणि या काळात कोणत्या चुका आपण आवर्जून टाळल्या पाहिजेत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. एक गोष्ट आधी स्पष्ट करूया, रेवती नक्षत्र हे आकाशातलं केवळ एक स्थान नाहीये. ते एका मोठ्या चक्राच्या शेवटाचे आणि एका नवीन अत्यंत शक्तिशाली सुरुवातीचे प्रतीक आहे. आता विचार करा, जेव्हा शनीसारखा एवढा मोठा आणि प्रभावी ग्रह अशा महत्त्वपूर्ण नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा तो काळ केवळ आपल्या वैयक्तिक आयुष्यातच नाही, तर संपूर्ण जगात, सरकारी कायद्यांमध्ये आणि अर्थव्यवस्थेत एक अत्यंत रहस्यमय आणि निर्णायक वळण घेऊन येतो. मुळात हे रेवती नक्षत्र म्हणजे नेमकं काय, तर आकाशातील हे अगदी शेवटचं नक्षत्र आहे. याचा स्वामी बुध ग्रह आहे आणि विशेष म्हणजे हे भगवान विष्णूंचे सर्वात आवडते नक्षत्र मानले जाते. या शक्तिशाली वैश्विक स्थानावर शुक्र ग्रह उच्च स्थितीत असतो. हे कदाचित तुम्हाला माहीत असेलच. ज्यांचा जन्म या अत्यंत शुभ नक्षत्रात होतो ते लोक मुळातच खूप भाग्यवान, समजूतदार आणि नेहमी सकारात्मक ऊर्जेने भरलेले असतात. थोडक्यात सांगायचं तर हे नक्षत्र एक वेगळीच आध्यात्मिक ताकद देतं. पण मग हा बदल एवढा मोठा का मानला जातोय, हे गणित थोडं समजून घेऊया. बघा, एका बाजूला आहे शनी, जो शेवटचा ग्रह आहे, जो कठोरता, कर्म आणि शिस्तीचे प्रतिनिधित्व करतो. आणि दुसऱ्या बाजूला आहे रेवती, जे शेवटचं नक्षत्र आहे, जे जुन्या चक्रांचा अंत आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक आहे. जेव्हा या अंतिम ग्रहाचा अंतिम नक्षत्राशी संयोग होतो, तेव्हा खऱ्या अर्थाने एक प्रचंड मोठं कालपरिवर्तन होतं. हे एक असं युगपरिवर्तन आहे जे आपली सध्याची वास्तविकता पूर्णपणे बदलून टाकू शकतं. आता हे सगळं नेमके कधी घडणार आहे त्याचा एक साधा टाइमलाईन पाहूया. सर्वप्रथम 17 मे रोजी शनिदेव रेवती नक्षत्रात प्रवेश करतील. त्यानंतर काही काळाने ते वक्री अवस्थेत जातील, म्हणजेच त्यांच्या हालचाली थोडा बदल दिसेल आणि शेवटी ते पुन्हा उत्तर भाद्रपदा नक्षत्रात परत येतील. हा प्रवास काही सरळ रेषेत नाहीये, त्यामुळे त्याचे जे काही परिणाम आहेत ते आपल्याला एकाच वेळी न दिसता वेगवेगळ्या टप्प्यांत पाहायला मिळतील. आता या खगोलीय घटनेचे जगावर आणि निसर्गावर नेमके काय परिणाम होतील, जागतिक स्तरावर कोणते मोठे बदल घडतील ते आपण पाहूया. हे परिणाम खरोखरच खूप व्यापक असणार आहेत. शनीचा स्वभाव कसा आहे, तो कडक आणि कर्मावर आधारित आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर नवीन आणि कठोर सरकारी नियम तसेच कायद्यांची अंमलबजावणी होताना आपल्याला दिसेल. समाजात अचानक एक कडक शिस्त पाहायला मिळेल. अर्थव्यवस्थेत मोठे फेरबदल होतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शनी मीन राशीत असल्यामुळे हवामानात, विशेषतः पाणी, महासागर आणि अतिवृष्टीशी संबंधित हवामानात काही मोठे आणि अनपेक्षित बदल पाहायला मिळू शकतात. निसर्गाचा लहरीपणा वाढू शकतो. पुढचा आणि आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा म्हणजे आर्थिक बदल आणि सावधगिरी. अर्थव्यवस्थेचं रक्षण कसे करायचे ते आता आपण पाहूया. या काळात आर्थिक अस्थिरता येऊ शकते, त्यामुळे प्रत्येकाने काही गोष्टींची अत्यंत काळजी घेणं आवश्यक आहे. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसे वाचवा. दुसरी गोष्ट, पटकन श्रीमंत होण्याच्या म्हणजेच क्विक वेल्थच्या कोणत्याही योजनांपासून 4 हात लांब राहा. तिसरे, फक्त दीर्घकालीन गुंतवणुकीचं नियोजन करा, शॉर्टकट शोधू नका. आणि चौथे, कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी अत्यंत सतर्क राहा. शनीच्या या कडक कर्माच्या काळात झटपट पैसा मिळवण्याच्या मोहात पडणं ही खरोखरच खूप मोठी चूक ठरू शकते. व्यापक जगाकडून आणि अर्थव्यवस्थेकडून आता आपण सूक्ष्म पातळीवर म्हणजेच वैयक्तिक आयुष्य आणि करिअरकडे वळूया. आपल्या दैनंदिन कामात आणि मानसिकतेत हे वैश्विक बदल कसे जाणवतील ते आता समजून घेऊया. इथे काही आव्हाने नक्कीच आहेत, पण त्याचसोबत खूप सुंदर संधीही आहेत. एका बाजूला तुम्हाला कामाच्या ठिकाणी खूप जास्त ताण जाणवू शकतो, प्रगतीचा वेग मंदावल्यासारखा वाटेल, भावनिक संवेदनशीलता वाढेल, थोडा एकटेपणा आणि सतत अतिविचार करण्याची सवय बळावू शकते. पण दुसऱ्या बाजूला एक मोठी संधी दडलेली आहे. जुन्या मानसिक आघातातून किंवा ट्रॉमामधून कायमची बाहेर पडून स्वतःला हील करण्याची, खऱ्या अर्थाने सकारात्मक प्रगती करण्याची आणि एक वेगळीच आध्यात्मिक जागृती अनुभवण्याची ही एक दुर्मिळ संधी आहे. काही विशिष्ट व्यवसायांसाठी तर हा काळ अत्यंत अनुकूल ठरणार आहे.
विशेषतः जे लोक निस्वार्थ सेवा देतात किंवा आध्यात्मिक क्षेत्राशी जोडलेले आहेत, जसे की डॉक्टर, समुपदेशक म्हणजेच काउन्सिलर्स, ज्योतिषी, हीलर्स आणि योगा ट्रेनर्स, या सर्वांसाठी हा काळ हायली फेवरेबल म्हणजे अत्यंत यशाचा असणार आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे आणि लोकांच्या केलेल्या सेवेचे खूपच चांगले फळ या काळात नक्कीच मिळेल. मग या काळात यश मिळवण्यासाठी नेमके काय करायला हवे? शनीच्या या आव्हानात्मक पण तितक्याच फलदायी ऊर्जेशी स्वतःला कसे जोडावे? चला पाहूया काही साधे पण प्रभावी आध्यात्मिक उपाय. सर्वात मोठा आणि महत्त्वाचा मंत्र म्हणजे शिस्त. हा काळ यशस्वीपणे पार करण्यासाठी आपल्याला अत्यंत कडक शिस्त पाळावीच लागेल. करिअरची वाढ कदाचित संथ वाटेल, पण तरीही संयम ठेवावा लागेल. जुन्या गोष्टी, जुने ओझे आता पूर्णपणे विसरून जा आणि फक्त सकारात्मक शक्यतांवर लक्ष केंद्रित करा. आध्यात्मिक मार्ग स्वीकारा. एक लक्षात घ्या, जर जुन्या सवयी सोडून शिस्त आणि निष्ठेने काम केले तर ही आजची संथ सुरुवात भविष्यात प्रचंड मोठे यश नक्की मिळवून देईल. तर मित्रांनो, शनीचं हे रेवती नक्षत्र परिवर्तन हे फक्त एक सामान्य ग्रहबदल नाही, तर हा एक असा काळ आहे जो आपल्यापैकी अनेकांच्या जीवनाला एक संपूर्ण नवी दिशा देऊ शकतो. जुन्या गोष्टी सोडून नवीन सुरुवात करण्याची ही अगदी योग्य वेळ आहे. शिस्त, संयम आणि सकारात्मक विचार ठेवले तर शनिदेव नक्कीच आपल्या मेहनतीचे फळ देतील. पण कोणत्याही फसवणुकीपासून सावध राहा, विचारपूर्वक आर्थिक निर्णय घ्या आणि मानसिक शांततेसाठी आध्यात्मिकतेचा आधार घ्या. हे सखोल विश्लेषण तुम्हाला माहितीपूर्ण वाटले असेल तर या माहितीला नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण अशाच महत्त्वाच्या ज्योतिष आणि जीवन बदलणाऱ्या माहितीचे सविस्तर भाग आपण दररोज घेऊन येत असतो. धन्यवाद. जय शनिदेव.